अनेकांनी आपल्या स्वप्नातील घर बांधली आहेत आणि तुम्हीही स्वतःच स्वप्नातील घर बांधू पाहत आहात का? तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी जबरदस्त एन ए प्लॉट्स प्रोजेक्ट. तर हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे काने फाटा येथे. जर पुण्याहून तुम्ही येत असाल तर लोकल देखील उपलब्ध आहे आणि काने स्टेशन पासून अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे. तर आपण पाहणार आहोत प्रोजेक्ट ओशियन लाईफ लँड्स. या प्रोजेक्ट मधील फेज 1 फेज 2 कम्प्लिटली सोल्ड आउट झाले आहेत आणि त्यांनी आता लॉन्च केला आहे फेज 3. तर आज आपण पाहणार आहोत फेज 1 आणि फेज 2 चा कम्प्लीट व्ह्यू. चला तर मग तुम्ही पाहू शकता उत्तम प्रकारे इथे प्लांटेशन झालेलं आहे आणि स्ट्रीट लाईट्स पण लावण्यात आलेल्या आहेत. ड्रेनेज पाईपलाईन्स पण कम्प्लीट झालेल्या आहेत. म्हणजे पूर्ण सुविधा इथे आता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता मी जिथे थांबली आहे इथून फेज 3 ची सुरुवात होत आहे आणि हा जो तुम्ही रोड पाहू शकताय हा इंटरनल रोड आहे जो 40 फीट असा रुंद रोड आहे. दोन्ही बाजूने आपण पाहू शकता फुटपाथ आहे. माझ्या मागे आता लोकल जात आहे. जसं तुम्हाला सांगितलं पुण्यातून लोकल ही उपलब्ध आहे. काने स्टेशन पासून अवघ्या 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट लोकेटेड आहे. आता आपण पाहूयात की प्लॉटचं डिमार्केशन कसं करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता हा प्लॉट, या प्लॉटला जे आहे कुंपण बांधून देण्यात आलेलं आहे आणि जे काही प्लॉट धारक आहेत त्यांच्या नावाची नेमप्लेट पण इथे त्यांनी दिलेली आहे. आपण पाठीमागे पाहू शकता आता इथे राहायला देखील लोक आलेले आहेत. त्यांनी त्यांचं स्वतःचं घर बांधलेलं आहे आणि इथे पाण्याची सुविधा देखील आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की इथे पूर्ण प्रकारे सुविधा देण्यात आलेल्या आहेत. पाणी, ड्रेनेज, लाइटिंग सर्व काही आता इथे डिलिव्हर्ड झालेला आहे. इथे पाहू शकता प्लॉटच्या समोरच फुटपाथचा पण एरिया आहे आणि हा जो स्पेशियस आपण रोड पाहताय हा आहे इंटरनल रोड. आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे लाईफ लँड्स क्लब जो की फेज 2 मध्ये लोकेटेड आहे. परंतु फेज 3 मध्येही असाच क्लब तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि यापेक्षाही जास्त सुविधांसहित. तर आता आपण करणार आहोत टूर लाईफ लँड्स क्लबचा. चला तर बघ. तर मी आता आले आहे क्लब मध्ये. वाव, एकदम ग्रँड फिलिंग येते. एकदम स्पेशियस जागा आहे. आपण पाहू शकता इथे आहे रिसेप्शन पॉइंट आणि सोफा सेट वगैरे इथे लावलेला आहे. खूप स्पेशियस आपण इथे जागा आपण पाहू शकता. या साईडला आहे कॅफेटेरिया. म्हणजे थोडक्यात एक स्मॉल पिकनिक आपल्या फॅमिलीची संडे सॅटर्डे होऊ शकते. आणि इकडे आपण पाहू शकता सोसायटीचं ऑफिस आहे. म्हणजे मीटिंग वगैरे आपण इथे करू शकता. पुढे जो व्ह्यू आहे वाव, माइंड ब्लोईंग. एकदम ग्रीनरी हिल्स तुम्ही इथे पाहू शकता. तिकडे आपण पाहू शकता कम्युनिटी हॉल. हे आहे लॉन एरिया. इथे आपण पाहू शकता लॉन्स आहेत. इथे एक स्टेज आहे. स्मॉल स्टेज पण दिलेला आहे. म्हणजे आपण काही सेलिब्रेशन फंक्शन करू शकत असो तर पार्टीसाठी स्टेज दिलेला आहे. नंतर इथे आहे गॅझेबो पण जे आहे ते इथे ऑलरेडी आहे. तर या जागेमध्ये तुम्ही लॉन्स पाहू शकता. ग्रीनरी आहे, मध्ये स्पेस दिली आहे आणि पुढे पण आपण पाहणार आहोत. हा आहे सिटिंग एरिया आणि हा आपण म्हणू शकतो पार्टी एरिया. म्हणजे इथे तुम्ही पार्टी फंक्शन्स मात्र करू शकता. स्टेज पण दिलेला आहे. तर इथे हा एरिया म्हणजे आपण पार्टी एरिया म्हणू शकतो. इथे फंक्शन होऊ शकतात आणि आरामात 200 लोकांमध्ये हा कार्यक्रम जो आहे कोणताही आपण पार पाडू शकतो. आणि साईडला आपण पाहू शकतो इथे सिटिंग एरिया पण करण्यात आलेला आहे. हा जो ट्रॅक आहे हा मॉर्निंग वॉकचा ट्रॅक म्हणून पण आपण यूज करू शकतो. इथे पण मस्त सिटिंग एरिया दिलेला आहे. या बाजूला आपण पाहू शकतो इथे पण सिटिंग एरिया दिलेला आहे. आणि परत आपण आलेलो आहोत या लॉन्सच्या ठिकाणी जिथे एक स्मॉल स्टेज आहे आणि गॅझेबो पण आहे.
तर ही अमेझिंग टूर आपण केली आहे लाईफ प्लॅन्स क्लबची आणि अशा सुविधासहित आपल्याला फेज 3 मध्ये क्लब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर तुम्ही देखील या क्लबचा पुरेपूर फायदा घेऊ शकता. माहिती आहे तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात की प्लॉटची साईज काय असणार आहे आणि प्राइसिंग काय आहे. तर फेज 3 मध्ये जे प्लॉटिंग आहे त्याची मिनिमम साईज काय असणार आहे, तर 1035 स्क्वेअर फूट ही त्याची साईज असणार आहे मिनिमम प्लॉटची आणि त्याचा FSI जो असणार आहे 1.4चा असणार आहे. तर या प्लॉटची किंमत सुरू होत आहे केवळ 29 लाखांपासून. काय झाडी काय डोंगर सर्व काही ओके आहे. म्हणजे या निसर्गरम्य वातावरणाचा 24/7 तुम्ही देखील आनंद घेऊ शकता. तर मग केव्हा येताय तुम्ही?